Hello friends, today we are going to learn story. Children, the story name is Dirty Manu. Dirty Monu. Let's read. There was a boy named Monu. He was very lazy. He never woke up early in the morning. He used to wear dirty clothes, never combed his hair, and cut his nails. His mother used to always shout at him to be neat and tidy. पहा, एक मुलगा होता, त्याचं नाव होतं मोनू. मोनू हा खूप आळशी होता, लेझी होता. तो कधीच सकाळी लवकर उठत नव्हता आणि घाणेरडे कपडे घालायचा. कधी केसांमधून कंगवा फिरत नव्हता, केस व्यवस्थित विंचरत नव्हता, नखे कापत नव्हता. त्याची आई नेहमी ओरडायची, व्यवस्थित नीटनेटका राहा ना, व्यवस्थित नीटनेटका राहायचं, अशी त्याची आई त्याला ओरडून सांगायची. नेक्स्ट पॅराग्राफ. वन डे ही वेंट आउट टू प्ले. Nobody took him to play as he was untidy. The children started teasing him. एके दिवशी तो गार्डनमध्ये खेळायला गेला. ओके. Nobody took him to play. कोणीही त्याला खेळायला घेतले नाही, कारण तो नीटनेटका व्यवस्थित आला नव्हता. मग मुले त्याला चिडवत होती. चिल्ड्रन स्टार्टेड टीजिंग हिम. मुले त्याला चिडवत होती, किती घाणेरडा आहे, तुझे कपडे किती घाण आहे, किती केस विस्कटलेले आहेत, असे चिडवत होते मुले. ही फेल्ट व्हेरी बॅड अँड स्टार्टेड क्राईंग. त्याला खूप वाईट वाटले आणि तो रडू लागला. व्हेन ही रिच्ड होम, मम्मी आस्क्ड हिम. जेव्हा तो घरी गेला, मम्मीने विचारले, व्हाय वॉज ही सॅड? ही सेड, नोबडी वॉन्ट्स टू प्ले विथ मी. आईने विचारले, तू का उदास आहे? त्याने सांगितले, कोणच माझ्यासोबत खेळत नाही, माझ्यासोबत खेळू इच्छित नाही. नोबडी वॉन्ट्स टू प्ले विथ मी. दे कॉल मी अ डर्टी बॉय. ते मला घाणेरडा मुलगा, आळशी मुलगा असे बोलतात. ही आस्क्ड हिज मम्मी. त्याने मम्मीला विचारले, व्हाय डू दे कॉल मी अ डर्टी ऑर अनटायडी बॉय. मम्मीला विचारले, ते मला घाणेरडा, आळशी, व्यवस्थित नसलेला असं का बोलतात? व्हाय डू दे कॉल मी अ डर्टी ऑर अनटायडी बॉय. मम्मी सेड. मम्मी म्हणाली, दे आर राईट. ते बरोबर आहेत. यू शुड टेक बाथ एव्हरी डे. तू दररोज आंघोळ केली पाहिजे. ब्रश युअर टीथ डेली. दररोज दात घासले पाहिजेत, ब्रश केला पाहिजे दररोज उठून सकाळी. विअर क्लीन क्लॉथ्स. स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. ऑइल अँड कोम्ब युअर हेअर. केसाला तेल लावून व्यवस्थित भांग पाडला पाहिजे, केस विंचरले पाहिजेत. अँड कट युअर नेल्स. आणि नखे कापली पाहिजेत. देन यू विल सी व्हॉट मॅजिक हॅपन्स. मग तू पहा काय जादू होते ते. असं तू वाग, त्यानंतर पहा काय जादू होईल. देन यू विल सी व्हॉट मॅजिक हॅपन्स, असे त्याची मम्मीने त्याला सांगितले. नेक्स्ट डे ही फॉलोड व्हॉट हिज मम्मी सेड. दुसऱ्या दिवशी
मोनूला आईने जे काही सांगितले ते त्याने व्यवस्थित सर्व सूचनांचे पालन केले आणि अँड वेंट टू प्ले आणि त्यानंतर तो खेळायला गेला. मोनू बिकम हॅपी ॲज ही प्लेड विथ हिज फ्रेंड्स अँड एन्जॉय अ लॉट. मोनू खुश झाला, आनंदी झाला. सर्व मित्र त्याच्यासोबत खेळू लागले, एन्जॉय करू लागले. हे सर्व कसे काय घडले? मोनूला आईने सांगितले, स्वच्छ कपडे घाल, दररोज ब्रश कर, व्यवस्थित नीटनेटके राहायचे. हे ऐकून मोनू दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तसेच वागला. स्वच्छ कपडे घातली, आंघोळ केली, नीटनेटकं आवरलं आणि तो खेळायला गेला. मग त्याच्या मित्रांनी त्याला खेळायला घेतले आणि मोनू खुश झाला. यातून आपण काय शिकलो मुलांनो? मॉरल ऑफ द स्टोरी, ऑलवेज बी नीट अँड क्लीन. नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके राहावे. इट रिफ्लेक्ट्स अवर गुड हॅबिट्स. आपण स्वच्छ नीटनेटके राहिल्यामुळे आपल्यामध्ये चांगल्या सवयी आहेत असे कळते. Also, when we neat and clean, we are healthy. This keep us from getting sick. Okay? आपण हेल्दी, नीट अँड क्लीन स्वच्छ राहिलो तर आपण आजारी पडत नाही. ओके? So from tomorrow, you keeps your room very neat. Everything is in the right place. तुम्ही तुमची रूम स्वच्छ नीटनेटकी ठेवा. सगळे खेळणी, पुस्तके जागच्या जागी ठेवा. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.